छत्तीसगडमध्ये जवानांकडून नक्षल्यांवर हवाई हल्ला करण्यात येतो आणि 2 दिवसांपासून ही चकमक सुरू असल्याची माहिती आहे। 6000 जवान तैनात असल्याची माहिती समोर येते आहे। बिजापूर जिल्ह्याच्या कर्रेगट्टाच्या जंगलामध्ये नक्षल्यांनी अंबुश लावलेले आहेत आणि त्यामुळे हा हवाई हल्ला करण्यात येत असल्याची माहिती आहे। छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र यांनीही संयुक्त कारवाई त्यांची सुरू आहे। तसंच जवानांना हेलिकॉप्टरद्वारे जेवण आणि पाणी पुरवण्याचं काम सुद्धा सुरू आहे। हल्ल्यामध्ये मारले गेलेल्या नक्षल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। चीनसोबतच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीनी मालावरील आयात शुल्क कमी करण्याचा विचार करते आहे। ही कार्यवाही दोनही देशांदरम्यानच्या वाटाघाटींच्या अनुषंगाने असणार आहे आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी वस्तूंवर लावलेले 145% आयात शुल्क कमी करून ते 50 ते 65% आणलं जाण्याची शक्यता आहे। चीनसोबतचा तणाव कमी करण्यासाठी ट्रम्प प्रशासन हा विचार करत आहे आणि या संदर्भात विविध पर्यायांवर चर्चा सुरू आहे। व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना फटकारलेला आहे। झेलेन्स्की वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर युक्रेन क्रिमियाच्या विलयीकरणाला कायदेशीररित्या मान्यता देणार नाहीत अशी बढाई मारत होते, अशी एक पोस्ट ट्रम्प यांनी केली आहे। झेलेन्स्की यांचं हे विधान रशियासोबतच्या शांतता चर्चेसाठी अत्यंत हानिकारक आहे असं सुद्धा ट्रम्प म्हणाले। तसंच बराक ओबामा यांच्या कार्यकाळामध्ये क्रिमिया वर्षानुवर्षे हरवलेला होता आणि तो मुद्दा राहिलेला नाहीये असं सुद्धा ट्रम्प म्हणाले। पालस्तीनी अध्यक्ष महमूद अब्बास यांनी हमासला कुत्र्याची औलाद असं म्हटलेलं असून पोलिसांना सोडण्याचं आवाहन केलंय, ज्यामुळे इस्रायलला युद्धाचा बहाणा मिळणार नाहीये। अब्बास यांनी गाझामधील नरसंहार थांबवणं ही प्राथमिकता असल्याचं सांगितलंय। दुसरीकडे इस्रायली लष्कराने रफाला गाझाच्या उर्वरित भागांपासून वेगळं केलंय। काट्स यांनी गाझाच्या लोकांना हमासला हटकून पोलिसांना सोडण्याची अंतिम संधी दिलेली आहे, अन्यथा गाझाच्या इतर भागांची सुद्धा तीच स्थिती होईल अशी धमकी देण्यात आली आहे। गाझा संघर्षामध्ये आतापर्यंत 51,000हून अधिक पालस्तीनी मारले गेले आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनामध्ये हस्तक्षेप कमी करणार असल्याचं इलॉन मस्क यांनी म्हटलं यांनी सांगितलेलं आहे। टेस्ला कंपनीचा नफा आणि महसुलामध्ये 2025च्या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाली आणि त्यामुळे मस्क यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे। एकीकडे व्हाईट हाऊसमध्ये मस्क हे राजकीय नेते होत असताना दुसरीकडे टेस्ला कंपनीच्या विक्रीमध्ये घसरण होते। त्यांच्या प्रशासनामधील भूमिकेवर सुद्धा सर्वच पातळीवरून टीका केली जाते। तर कंपनीच्या ऑटोमोबाईल्स महसुलामध्ये सुद्धा 20% घसरण झाली आहे, तर नफा 70% कमी झाल्याची माहिती आहे। तुर्कीमधील इस्तांबूल इथं 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला। तसं केंद्र इस्तांबूल जवळील मरमारा या समुद्रात होतं। तुर्कीच्या आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेनं ही माहिती दिली आहे। भूकंपामुळे अद्यापही कोणतं नुकसान झालंय किंवा जखमी झाल्याची माहिती नाही आहे। जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओ सायन्सेसने सुद्धा भूकंपाची पुष्टी केली आहे आणि भूकंपामुळे शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार हादरे बसलेले आहेत। पहिला भूकंप 3.9 रिश्टर स्केलचा होता, दुसरा भूकंप 6.2 तीव्रतेचा होता, तर इस्तांबूलच्या ब्युकेक मेसे या जिल्ह्यामध्ये 4.4 तीव्रतेचा हा तिसरा भूकंप झाला। 3 भूकंप होते। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स यांनी सहकुटुंब ताजमहलला भेट दिली आहे। त्यानंतर त्यांनी या भेटीसंदर्भात एक्सपोज केली आहे आणि यावर त्यांनी एक फोटो देखील शेअर केलाय। त्यामुळे त्यांची मुलं सूर्याकडे पाहताना दिसतात। यावर त्यांनी 3 लहान मुलं सूर्याकडे पाहत असताना आज ताजमहलमध्ये घेतलेला फोटो खूप छान वाटत असल्याचं लिहिलेलं आहे। तसंच उषा आणि मुलांसोबत ताजमहलला भेट दिली आहे। हे एक सुंदर ऐतिहासिक स्थळ आहे आणि तिथे मिळालेल्या उबदार स्वागताबद्दल मी आभारी आहे असं सुद्धा ते म्हणाले। एकीकडे जगामध्ये सोन्याच्या दराचा भडका उडालेला असताना पृथ्वीवरील आतापर्यंतची सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली आहे। भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या देशात ही खाण सापडली आहे आणि या खाणीमधील सोन्याचा साठा पाहून भूगर्भशास्त्र सुद्धा अचंबित आहेत, आश्चर्यचकित झालेत। अलीकडे भूगर्भशास्त्रज्ञांना चीनमध्ये सोन्याचा मोठा साठा सापडलाय आणि हा शोध अलीकडच्या इतिहासामधील सर्वात मोठ्या सोन्याच्या शोधांपैकी एक मानला जातोय। चीनला सापडलेल्या या जॅकपॉटमुळे जगभरातील सोन्याच्या खाणी क्षेत्रामध्ये मोठा बदल घडून येऊ शकतोय। मात्र खाणींमुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाबद्दल चिंता सुद्धा व्यक्त होते।